In this video, we are going to discuss class 8 general science lesson, and lesson name is inside the atom. Now, atom बद्दल तुम्हाला जरा माहिती आहे. ॲटम हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, याच्या पुढे याच्या अगोदर वाचलेला आहे लोअर स्टँडर्डमध्ये. मराठीत जर सांगायचं झालं तर ॲटमला आपण अणू म्हणतो. मराठीत बोललं की अजून जास्त तुम्हाला डिटेल आठवतात किंवा जे काय माहीत आहे ते लगेच सांगता येतं. तर लेसनचं नावच बघा काय, इनसाइड द ॲटम, म्हणजे ॲटमच्या आत. ॲटमचं सगळं इंटरनल स्ट्रक्चर, त्याच्या सगळ्या डिटेल आपल्याला या लेसनमध्ये स्टडी करायचे आहे. त्याचे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले थेअरीज, स्ट्रक्चर्स बघायचे आहे. एकदम प्रायमरी थिंग आपण सगळ्यात पहिल्यांदा ॲटम म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे, आणि मग पुढे जायचं आहे. मग इंटरनल स्ट्रक्चरबद्दल बोलू. ओके. नाव मराठीत बोलायचं झालं तर अणूचे अंतरंग, अणूचं आतलं सगळं स्ट्रक्चर, अणूबद्दलची सगळी माहिती. आता सगळ्यात पहिल्यांदा अणू म्हटल्यानंतर सगळ्यांना समजतं की कोणत्याही पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे अणू असतो. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी सबस्टन्स ऑर अ मॅटर. सबस्टन्स म्हणजे पदार्थ. एकदम पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये गेलं, सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या मॅटरचा, कोणत्याही पदार्थाचा, म्हणजे इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे सबस्टन्स किंवा पदार्थ आपण साध्या भाषेत म्हणतो. तर आपण मॅटर म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा डिफाईन करू. मॅटरला आपण आताच म्हटलं जनरल भाषेत अ सबस्टन्स. मराठीत बोलायचं झालं तर त्याला आपण काय म्हणतो, कोणताही आपल्या अवतीभोवती असणारा पदार्थ. एनिथिंग अराउंड अस. एनिथिंग अराउंड अस. एनिथिंग म्हटल्यानंतर कोणतीही गोष्ट आपल्या अवतीभोवतीची दिसते ती. आता एनिथिंग अराउंड अस इज कॉल्ड ॲज मॅटर. ओके. अँड एनिथिंग अराउंड अस ऑर सबस्टन्स. अ सबस्टन्स, पुढे जाऊन जर बोलायचं झालं, अ सबस्टन्स व्हिच हॅज मास. मास म्हणजे वस्तुमान म्हणतो आपण त्याला. मास म्हणजे वस्तुमान. अँड विच ऑक्युपाय स्पेस. विच ऑक्युपाय स्पेस म्हणजे जो जागा व्यापतो. आता ज्या पदार्थाला मास आहे, वस्तुमान आहे, साध्या भाषेत ही टर्म बोलायची झाली तर वजन म्हणतो आपण, तर तो जागा व्यापणारच, हो की नाही. तर मास आपण किंवा वस्तुमान हा शब्द आपण नॉन लिव्हिंग मॅटरच्या बाबतीत बोलतो, निर्जीव गोष्टींच्या बाबतीत बोलतो, आणि सजीवांबद्दल बोलायचं झालं तर आपण त्यालाच आपण साध्या शब्दांमध्ये वजन किंवा वेट असं म्हणतो. अ सबस्टन्स विच हॅज मास अँड विच ऑक्युपाय स्पेस. ज्याला मास आहे आणि जो जागा व्यापतो त्याला मॅटर म्हणायचं. इट कुड बी इन. आता तो कोणत्याही स्टेटमध्ये असू शकतो. इट मे बी इन सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेट. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ब्लॅकबोर्डवर लिहून काढतो आहे, म्हणजे आपल्याला इझिली लक्षात राहील. कोणताही, तो सॉलिड असो, लिक्विड असो किंवा गॅशियस फॉर्ममध्ये असो, तो जागा ज्याला मास आहे आणि जो जागा व्यापतो त्या सगळ्याला म्हणायचं मॅटर. आता मॅटर बद्दल बोलून झालं. मॅटर म्हणजे पदार्थ, आणि पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे ॲटम म्हणतो आपण. तर आता आपण ॲटम बद्दल बोलू. ॲटम, अ स्मॉलेस्ट पार्टिकल, अ smallest particle of a matter. ही साधी डेफिनेशन. ओके. अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ मॅटर. आता बघा, त्याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं, विच कांट बी डिवाइड. ज्याला तो एवढा स्मॉल आहे की त्याला परत किंवा त्याला फर्दर डिवाइड करता येत नाही. विच कॅनॉट बी डिवाइड अँड विच हॅज इट्स ओन प्रॉपर्टीज.
which has its own particular properties and which cannot be divided. Which cannot be divided किंवा which can't be, which is किंवा आपण काय म्हणू शकतो, which is indivisible. or मध्ये टाकताय which is indivisible. which is indivisible म्हणजेच which cannot be divide. ओके, तर याला आपण ॲटम म्हणू. आता बघा, ॲटम हा शब्द कसा इन्व्हेंट झाला किंवा एखाद्या पदार्थाच्या लहानात लहान कणाला आपण ॲटमच का म्हणतो, तर याची हिस्ट्री आहे. त्या हिस्ट्री बद्दल आपण जाणून घेऊया. आता तर बऱ्यापैकी आपल्याला पुस्तकांमध्ये सगळं दिलेलं आहे, सगळी इन्फॉर्मेशन आपण स्टडी करतो आणि जाणून घेतो. पण सगळ्यात पहिल्यांदा ज्या कोणी स्टडी केली आहे या ॲटम बद्दलची, ॲटम हे नाव त्या पार्टिकलला ज्यांनी दिलंय त्याबद्दलची हिस्ट्री आपण जाणून घेऊया. तर इन 6th century BC चा अर्थ बिफोर द बर्थ ऑफ जीसस क्रिस्ट, म्हणजे ख्रिस्तपूर्व काळ. ख्रिस्तपूर्व काळी महर्षी कनाद or Kanad Muni has stated that it is indivisible particle of a substance which constitute matter. म्हणजे असा पार्टिकल आहे जो विच कॉन्स्टिट्यूट मॅटर, म्हणजे त्याच्यामध्ये प्रमाण आहे पदार्थ काहीतरी. इट हॅज अ मॅटर और इट कॉन्स्टिट्यूट मॅटर मीन्स इट हॅज सम पर्सेंटेज ऑफ मॅटर. इट कॉन्स्टिट्यूट मॅटर, असा भरीव असा किंवा ज्याच्यामध्ये पदार्थाचा अमाऊंट आहे अशाला आपण मॅटर असं म्हणतो. पदार्थाचा अमाऊंट आहे, पदार्थाचा पर्सेंटेज आहे असा पार्टिकल, आणि जो इंडिव्हिजिबल आहे असं कनाडांनी 6th century मध्ये म्हटलं. पुढे जाऊन 5th century आणखीन हा सुद्धा BC ख्रिस्तपूर्व काळच. थोडं ही स्टडी 6th century मध्ये झाली, म्हणजे अगोदर झाली. त्यानंतर थोडं इन 5th century Greek philosopher Democritus stated that it is again indivisible particle म्हणणार नाही आपण, इट इज इंडिव्हिजिबल पार्टिकल. आता ग्रीक फिलॉसॉफर, तर ग्रीक भाषेमध्ये या स्मॉलेस्ट पार्टिकलला इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल अगेन, अँड इन ग्रीक वर्ड द स्मॉलेस्ट पार्टिकल इज कॉल्ड ॲज ॲटमॉस. छोट्या लहानात लहान कणाला, स्मॉल पार्टिकलला, पदार्थाच्या ॲटमॉस असं म्हटलंय. या ॲटमॉस हा ग्रीक वर्ड आहे ॲटमॉस. या वर्ड वरूनच मग फर्दर त्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण ॲटम असं नावाने ओळखतो, किंवा नंतर त्याला ॲटम या नावाने ओळखलं गेलं. आता या ॲटमॉस या शब्दाचा अर्थ आहे विच कॅनॉट बी कट. तो आधीच ॲटमॉस या शब्दाचा अर्थ लिहिलाय मी, विच कॅनॉट बी कट. त्याचे अजून छोटे छोटे तुकडे करता येत नाही, कारण तो ऑलरेडी इतका लहान पार्टिकल आहे. तर ही झाली हिस्ट्री.
ओके. आणि मग फर्दर मग ॲटम बद्दलची स्टडी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केली. ओके. तर आता वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जे ॲटमचं स्ट्रक्चर आपल्याला आणि वेगवेगळ्या थेअरीज आपल्याला बघायच्या आहे पुढे, त्याआधी आपण ॲटम म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय आणि कंपाऊंड म्हणजे काय हे जाणून घेऊ. ह्या टर्म खूप महत्वाच्या आहेत. आता जनरल एक्झाम्पल घेऊ आणि आपण ॲटम म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय ही सगळी माहिती पाहू. हे सगळे डाऊट्स क्लिअर झाले की पुढे आपल्याला त्रास जात नाही. सगळं क्लिअर पाहिजे आपल्याला, हे आपले सगळे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कारण हा पूर्ण बेस आहे आपला आणि आपल्याला तो टेन्थच्या पलीकडे पुढे कधीच त्याला विसरायचं नाहीये. यापुढे जाऊन आपण पुढे डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आता त्याची सुरुवात आहे. आता बघा मी काही एक्झाम्पल लिहिते. हायड्रोजन. तर हायड्रोजन काही एक दोन एलिमेंट्स घेते. आता हायड्रोजन एवढं स्पेलिंग आपल्याला लिहिणं पॉसिबल नाही प्रत्येक वेळी, म्हणून आपण त्याचा सिम्बॉल मेन्शन करतो. तर आता हायड्रोजन एकदा आहे म्हणजे हा हायड्रोजनचा एक ॲटम आहे. वेगवेगळ्या एलिमेंट्स त्याचे सिम्बॉल काय आहे हे आपण नंतर जाणून घेऊ. काही काही सिम्बॉल तुम्हाला माहित आहे बऱ्यापैकी, तर आपण खूप डिटेलमध्ये किंवा सगळ्याच एलिमेंट बद्दलची माहिती न बघता आपण काही काही माहिती जाणून घेणार आहोत. तर हायड्रोजन एकदा घेतला तर हायड्रोजन या एलिमेंटचा हा एक ॲटम आहे, हा एक अणू आहे, कारण एकदा आपण हायड्रोजन लिहिलेलं आहे. आता मग पुढे जाऊन मी सांगते हायड्रोजन मी दोनदा लिहित आहे. एच आणि एच हा फर्स्ट ॲटम, अजून हा एक ॲटम. किती झाले हे ॲटम, 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. आता असं तर आपण एच आणि एच असं एक तर एच ॲटम हायड्रोजन ॲटम लिहायचं झालं तर आपण एच असं दाखवतो, पण हायड्रोजनचे 2 ॲटम जेव्हा आपल्याला लिहायचे असतात तेव्हा आपण असं कधीच लिहित नाही. आता बघा याला फर्दर मला कसं लिहिता येतं, H2 असं मेन्शन करते मी, असं वेगवेगळं न लिहिता. 2 ॲटम बरोबर 1 मॉलिक्यूल. लक्षात ठेवायचं, 2 ॲटम बरोबर 1 मॉलिक्यूल. 2 ॲटम इज इक्वल टू 1 मॉलिक्यूल. आता फर्दर मी एक एक्झाम्पल लिहिते. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल इज H2O. H2O. आता बघा H2O म्हणजे वॉटर, सगळ्यांना माहित आहे. H2O हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे वॉटरचा. इट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर. आता पाहिजे शब्दात काय लिहिलंय, शब्दातच अर्थ आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला या शब्दामध्ये मॉलिक्यूल असा शब्द दडलेला आहे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानी आपण काय दाखवत असतो, एक मॉलिक्यूल दाखवत असतो. बाय मॉलिक्युलर फॉर्म्युला वी आर डिफाइनिंग 1 मॉलिक्यूल ऑफ अ पर्टिक्युलर सबस्टन्स. पर्टिक्युलर सबस्टन्स, एखाद्या पदार्थाचा एक मॉलिक्यूल दाखवण्यासाठी आपण जे वापरतो किंवा जे सिम्बॉलिकली शो करतो त्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. आता H2O म्हणजे पाणी. आता पाण्याचा एकच मॉलिक्यूल आहे का आपल्या आजूबाजूला, एकच मॉलिक्यूल आहे म्हणजे हायड्रोजन 2 ॲटम प्लस ऑक्सिजनचा एक ॲटम, एवढंच आहे का आपल्यापाशी. तर जगभराला सगळ्यांना पाणी एवढं अवेलेबल होतंय, तर मग हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा एक ॲटम बरोबर पाणी म्हणजे एवढंच आहे का. तर पाणी प्रचंड प्रमाणात आहे, भरपूर प्रमाणात आहे. त्या पाण्याचा एक कण, एक पार्टिकल दाखवण्यासाठी आपण हा सिम्बॉल वापरतो, असा फॉर्म्युला देतो, म्हणून याला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर म्हणायचं. कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीतही तसंच. CO2 is 1 molecule of
CO2 कंपाऊंड. आता CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड या कंपाऊंडचा, या संयुगाचा एक कण दर्शवण्यासाठी आपण CO2 असं फॉर्म्युलानी दर्शवत असतो. तर तेवढंच वन मॉलिक्युलस आपल्याला अवेलेबल नाही, तर प्रचंड प्रमाणात तो पदार्थ अवेलेबल आहे असं समजायचं. ऑल राईट. आता बघा, मी दोन एकाच एलिमेंटचे, एकाच मूलद्रव्याचे, हायड्रोजन इज वन ऑफ द एलिमेंट, एकाच मूलद्रव्याचे दोन ॲटम जेव्हा एकत्र येतात तेव्हाही आपण याला मॉलिक्यूल म्हणतो. आणि वेगवेगळ्या एलिमेंट्सचे जेव्हा ॲटम्स किंवा मॉलिक्यूल, पहा मी काय म्हणताय, वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम किंवा मॉलिक्यूल. आता पहा H2O मध्ये हायड्रोजनचे दोन ॲटम म्हणजे वन मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा एक ॲटम केमिकली बाइंड झालाय, किंवा हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्रॉपरली केमिकल कंपोजिशन त्यांचं आहे, म्हणून H2O तयार झाला आहे. याला सुद्धा आपण मॉलिक्युलस म्हटलंय. वन मॉलिक्युल ऑफ वॉटर. ओके. आता म्हणून मॉलिक्युलला डिफाईन करायचं झालं तर आपण काय म्हणू? इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड. आता हा आहे कंपाऊंड, इट इज कंपाऊंड. हा आहे कंपाऊंड. ओके. याला संयुग म्हणतात मराठीत. संयुग किंवा एकापेक्षा जास्त एलिमेंट जेव्हा एकत्र येतात पर्टिक्युलर प्रमाणात, दोन्ही एलिमेंटचे जे अणू आहेत ते एकत्र येऊन प्रॉपरली एखादं कंपाऊंड जेव्हा बनतं तेव्हा त्या कंपाऊंडचा लहानात लहान कण म्हणजे सुद्धा मॉलिक्यूल, आणि एकाच एलिमेंटचे दोन ॲटम जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुद्धा त्याला मॉलिक्युलच म्हणायचं. तर लक्षात ठेवायचं, मॉलिक्यूल म्हणजे काय? इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ कंपाऊंड. लक्षात राहील, असं आपण डिफाईन करू. अ स्मॉलेस्ट पार्टिकल, मॉलिक्यूल, ॲटम म्हणजे आपलं पाहून झालं आहे. आता मी स्मॉलेस्ट आपल्या ओन लँग्वेज मध्ये आपण, आपल्याला कोणताही भाग समजला पाहिजे चांगल्याने, म्हणजे आपण त्याला डिफाईन करू शकतो आपल्या स्वतःच्या मताने. अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ कंपाऊंड. एक्झाम्पल सांगायचे झाले तर H2O या कंपाऊंडचा एक मॉलिक्यूल, कार्बन डायऑक्साइड या कंपाऊंडचा वन मॉलिक्यूल. त्याच्यानंतर बरेच लिहू शकतो. मिथेन CH4 हा मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मिथेन या कंपाऊंडचा वन मॉलिक्यूल. आता सोबतच मी काय म्हणू शकते अजून तुम्हाला जर सांगायचं झालं तर, इट इज डाय ॲटॉमिक फॉर्म ऑफ एलिमेंट, असंही मी म्हणू शकते. हे माझं स्वतःच सांगणं आहे. डाय ॲटम म्हणजे दोन ॲटम, डाय ॲटॉमिक फॉर्म ऑफ हायड्रोजन एलिमेंट, डाय ॲटॉमिक फॉर्म ऑफ एनी एलिमेंट, एलिमेंट. तर हायड्रोजन घेतलं म्हणजे H2 लिहिलं. सोबतच मी N आणि N असं लिहित नाही, मला तो असा सिम्बॉलिकली दर्शवावा लागतो. ऑक्सिजन O आणि O असं सेपरेट मी लिहू शकत नाही, त्याला मला O2 अशा फॉर्म मध्ये मेन्शन करावं लागतं. वन मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन, वन मॉलिक्युल ऑफ नायट्रोजन, वन मॉलिक्युल ऑफ हायड्रोजन. आता हे असेच लिहिताना लिहिले गेले पाहिजे. नेचरमध्ये हे सगळे फ्री स्टेट मध्ये सुद्धा असतात, कंपाऊंड फॉर्म मध्ये सुद्धा असतात. यांच्यासोबत दुसरी एलिमेंट जर बाउंड झाली असेल केमिकली तर त्याला आपण कंपाऊंड असं म्हणू. आणि जर तो एकटा लिहिला असता, जर तो नुसताच त्याचे दोन दोन असे ॲटम लिहिले असेल आणि आपण अशा पद्धतीने त्याला शो केलं तर दे आर द वन मॉलिक्यूल. एकट्याबद्दल बोलायचं झालं ॲटम, दोन आहेत म्हणून वन मॉलिक्यूल. याच्यासोबत दुसरं काहीतरी कंबाईन झालंय तर मग हा कंपाऊंड. समजलंय हे? ओके. तर आपण काही उदाहरणं घेऊ. सगळ्यांना समजलंय असं मला वाटतं. आय होप यू ऑल अंडरस्टँड इट.
खूप मुलांना मॉलिक्यूल आणि कंपाऊंड मध्ये थोडंसं कन्फ्युजन राहते. ॲटम सगळ्यांना माहीत असतो ॲटम कसा लिहायचा किंवा ॲटम म्हणजे काय. आता मी काही उदाहरणं लिहिते इथे. H2 मला सांगायचं ॲटम आहे की मॉलिक्यूल आहे की कंपाऊंड बनायचं. H2 CO2 N2 NH3 He then O2 Ne असे काही एक्झाम्पल लिहिले आहे मी. ओके, दिस इज वन मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन. ऑलराईट, याला काय म्हणू? इट इज अ कंपाऊंड, कारण दोन एलिमेंट आहे. कार्बनही दिसते आणि त्यासोबत ऑक्सिजन पण कंबाईन झालेला दिसतोय. आणि प्रॉपर कंपोजिशन हे केमिकल रिएक्शन्स असतात. या आपण असं हाताने कार्बन एक आणि ऑक्सिजन दोन असे वेचले आणि त्याला मिक्स केला आणि कंपाऊंड बनलं असं नसते. दे प्रॉपरली इट इज द प्रॉपर कंपोजिशन ऑफ बोथ दिस एलिमेंट इन पर्टिक्युलर पर्सेंटेज. कार्बन डायऑक्साईड तयार व्हायला कार्बनचा ॲटम एकच पाहिजे आणि ऑक्सिजनचे दोनच ॲटम पाहिजे, तरच कार्बन डायऑक्साईडच्या प्रॉपर्टीज किंवा कार्बन डायऑक्साईड ट्रुली बनतो आणि त्याला आपण प्रॉपर कंपोजिशन म्हणतो त्याचं. N2 नायट्रोजन, वन मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन. अमोनिया, इट इज अ कंपाऊंड. इट इज अमोनिया. कंपाऊंडचं नाव आहे अमोनिया. अमोनिया तयार व्हायसाठी एक नायट्रोजनचा ॲटम, हायड्रोजनचे 3 ॲटम पाहिजेत. हेलियम एकचदा लिहिलाय, हा आहे हेलियम. वन ॲटम किंवा अ ॲटम ऑफ हेलियम. ऑक्सिजन, वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. निऑन, इट इज इनर्ट गॅस. निऑन, वन ॲटम, एकचदा एनी लिहिलाय, वन ॲटम ऑफ निऑन. निऑन हा एक गॅस आहे आणि हा निष्क्रिय वायू म्हणतात किंवा इनर्ट गॅस म्हणतात त्याला. आता इनर्ट म्हणजे जे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. आता इनर्ट म्हणजे काय, ते रासायनिक अभिक्रियेत भाग का घेत नाहीत याबद्दलची माहिती आपण पुढे पाहू. तर इट इज इन द गॅशियस फॉर्म. It is also in the gaseous form. N2, it is in free state, in nature, gas. Solid state, ammonia. ठीक है ना. हेलियम गॅस, ऑक्सिजन गॅस, निऑन हा सुद्धा गॅस. हा सॉलिड फॉर्म मध्ये आणि वेपर किंवा गॅशियस फॉर्म मध्ये पण मिळेल आपल्याला. पण अमोनिया इज नथिंग बट द वेस्ट ऑफ द ॲनिमल अँड प्लांट कंटेन अमोनिया. मातीमध्ये जे प्राण्यांना वनस्पतींच्या वाढीसाठी जे युजफुल सगळे घटक असतात ते अमोनिया, तो कंपाऊंड आहे अमोनिया थोडक्यात. आणि मग मातीमध्ये नॅचरली याचं प्रमाण असतेच बाय मीन ऑफ द वेस्ट ऑफ प्लांट अँड ॲनिमल. आणि आर्टिफिशियली आपण त्याला झाडांना जेव्हा खतं टाकतो बाहेरून त्याच्यातही अमोनियाचं प्रमाण किंवा अमोनियायुक्त खतं असतात. तर कंपाऊंड, मॉलिक्यूल, ॲटम म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल अशी आशा करते. आणि पुढच्या वेळेला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम वेगवेगळ्या सायंटिस्टनी जे थेअरीज आणि स्ट्रक्चर मांडले त्याबद्दलची माहिती घेऊया.